परभणी शहरातील LIC परिसरामध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला LIC कार्यालयातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला अध्यक्ष LS पोपुलवार हे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक आणि विचारवंत RS यादव हे उपलब्ध होते। यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शनपर भाषण केले आहे। डॉक्टर बाबासाहेब कशा पद्धतीने गेली कमिटी। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या थाटामाटात आम्ही LIC परिवाराच्या वतीनं साजरी करतो। ह्या वर्षी पण मोठ्या थाटामाटात शिवजयंती आणि भीमजयंती साजरी केलेली आहे। या वर्षीच्या प्रमुख व्याख्याते म्हणून RS यादव सर यांनी आम्हाला जे विचार दिले महापुरुष श्रंखला शिवशाहू फुले आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी आमचं प्रबोधन केलं, त्याबद्दल मी यादव सरांचे आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांना आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही श्रंखला चालूच राहील, का तर आज मोबाईलमध्ये लोक व्यस्त असताना, पुस्तकापासून दूर जात असताना व्याख्यानाची अत्यंत गरज असल्यामुळं आम्ही दरवर्षी ह्या व्याख्यानाचं आयोजन करतो। आणि मोठ्या प्रमाणे ह्या ठिकाणी सर्व आमच्या परिवारातील असतील किंवा विचाराचे लोक ह्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला। आपण सर्व पत्रकार आपण ह्या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। LIC ऑफ इंडिया इथे दरवर्षी तिन्ही महामानवांची जयंती, संयुक्तरित्या जयंती आम्ही साजरी करतो। त्याचा एकच उद्देश आहे की महापुरुषाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। समाजामध्ये जी अंधश्रद्धा पसरलेली आहे ती आणखीही निघालेली नाही। प्राचीन काळापासून आजपर्यंत संपूर्ण महापुरुषांनी आधुनिक आणि विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांना दिला, तरीसुद्धा अंधश्रद्धेच्या छायेमध्ये समाज गुरफटलेला आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला भरडलेली आपल्याला दिसून येते। आमचं प्राथमिक कार्य हे आहे की समाजातला बुद्धिजीवी वर्ग या प्रवाहामध्ये आणणे, समाजातील बुद्धिजीवी वर्गाच्या महिला या प्रवाहामध्ये आणणे आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या रूढी परंपरा पसरलेल्या आहेत त्या या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या कशा कमी करता येतील, स्त्रियांना या जोखडातून कसं मुक्त करता येईल, हा मुख्य उद्देश या जयंतीचा आहे। आणि महापुरुषाचे विचार नाचण्यापेक्षा एक दिवस नाचा परंतु वर्षभर वाचा हा संदेश या जयंतीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून दरवर्षी वेगवेगळी कमिटी समोर येऊन ह्या महापुरुषांच्या जयंत्या LIC परिवाराच्या वतीनं आम्ही साजऱ्या करतो। धन्यवाद, जय भीम। आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान करण्याचा या ठिकाणी योग आला। या भारत देशाला ज्या महापुरुषानं लोकशाही दिली, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा पुरस्कार करत ह्या विचाराची बीज भारताच्या राज्यघटनेमध्ये नमूद केली आणि याच्यातूनच एकसंघ समाज निर्माण व्हावा आणि भारत नावाचं राष्ट्र पुन्हा या राष्ट्राकडे कुणाची वेगळी नजर पडू नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर काम केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी असं नेतृत्व आहे। स्त्री पुरुष समतेसाठी काम केलं, शेतकऱ्यासाठी काम केलं, प्रचंड अभ्यास त्यांनी केला आणि शिक्षणाचं समर्थन करून फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला, ज्याला आपण लिफ्ट म्हणतो, बरोबरीचा अधिकार देण्यासाठी आयुष्य खर्च केलं। आणि म्हणून इतिहास त्यागाचा निर्माण केला होतो, भोगाचा निर्माण होत नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आयुष्यभर, माता रमाईनं आयुष्यभर सुखाचा त्याग केला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याच्यावर आधारित लोकशाही प्रस्थापित झालेली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।